माहेरच्या शेतातला खास दिवस कशा प्रकारे एन्जॉय केला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर 4-5 दिवस झालं माहेरी आली होती, तर म्हटलं आज शेतात जावं। तर दादो आणि शिवांशीच्या मामाच्या शेतात आज आम्ही जाणार आहोत। मामाच्या शेतात काय काय आहे हे पाहण्यासाठी आज आम्ही चाललेलो आहोत। तुम्ही पण चला चला चला। पळती झाडे पाहूया, मामाच्या शेताला जाऊया। आजचा हा ब्लॉग खरंच खूप खास आहे, कारण आज मी निघाले माझ्या माहेरच्या शेतात। गावाकडचा हा प्रवास म्हणजे मनाला एक वेगळंच समाधान देणारा। शहराच्या गडबडीपासून दूर ही शांतता, हा निसर्ग खरंच मन प्रसन्न करून टाकतो। तर समोर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे, सगळीकडे हिरवीगार पिके आलेले आहेत। तर आता आपण पोहोचलेलो आहोत शेतात। तर पाहू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त अशी नारळाची झाडे आणि त्याची थंडगार सावली पडलेली आहे। तर दादूला इकडे आजोबाने आवाज दिल्यामुळे दादू आजोबांकडे आलेला आहे। तर आजोबांचं इकडे जनावरे धुण्याचं काम चालू आहे। आजचं वातावरण खरंच खूप सुंदर आहे। तर पाहू शकता मस्त असं चोहूबाजूने हिरवळ आहे, पक्ष्यांचा आवाज आणि शांत वातावरण, त्यातूनच मधून वाऱ्याची झुळूक येते। त्यामुळे असं वाटत आहे की वेळ इथे थांबून जावी। तर शेतात पोहोचल्यानंतर पहिलीच मज्जा म्हणजे आंब्याच्या झाडाखाली लटकवलेला हा डेरा आणि त्यातलं थंडगार पाणी। आहा, ही मजा शहरात कुठे मिळते? अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपल्याला खरा आनंद मिळत असतो। तर यातलं पाणी एकदम चवीला अप्रतिम लागत होतं, एकदम थंडगार। इथे साईडला पाहू शकता मस्त अशी हिरवीगार पिके आलेले आहेत। तर इथे लावलेलं आहे खाली जवस आहे हे, आणि याच्यात साईडला भुईमुगाच्या बिया टोचलेल्या आहेत। तर भुईमुग पण खूप छान आलेला आहे। तर तिकडे चुलती आवाज देत होती, सो म्हटलं चला त्यांना भेटून यावं। तर इथे लसूण काढण्याचं काम चालू होतं। तर इथे थोड्याशा गप्पा गोष्टी मारल्या। तर आजचा हा व्हिडिओ शूट करण्याचा उद्देश एवढाच आहे की कधी माहेरची आठवण आली तर मस्त या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्या आठवणी जगता याव्यात। तर हाच उद्देश आहे आजचा हा व्हिडिओ करण्याचा। त्यामुळे मी हे छोटे छोटे क्षण टिपण्याचा प्रयत्न करीत आहे। तर त्यानंतर इथे समोर पाहू शकता मस्त अशी केळीची बाग आलेली आहे। तर त्यानंतर इथे मी शेडमध्ये आले। तर शेडमध्ये मस्त अशी जनावरे चारा चरत बसलेली। तर एकदम साधं सिंपल असं गावाकडचं हे आजचं म्हणजे वातावरण असतं, तर खूप छान वाटतं हे पाहून। तर इथे शिवांशीचे छोटा मामा आणि सानूमाऊ आलेले आहे। हा पांडू मामा आणि सानूमाऊ आहेत शिवांशीचे आणि दादूचे। तर शिवांशी चाललेले आहे पांडू मामाच्या शेतात। तर एकदम 2 मिनिटाच्या अंतरावर आहे इथे शेत। त्यानंतर ते चालल्यामुळे दादू इथे रुसून बसलेला आहे, त्याला घेऊन न गेल्यामुळे। पाहू शकता समोर किती गोड दिसत आहे रुसल्यावर। तर त्यानंतर इथे मस्त अशी केळीला ताजं फ्रेश असं पिकलेलं केळ आणून दादूला दिलेलं आहे। तर दादू त्याचा आनंद घेत आहे। केळ खाऊन झाल्यानंतर वरूनच एक नारळ पडलेला, फ्रेश ताजा असा नारळाचं पाणी। दादूला नारळाचं पाणी खूप आवडतं, सो नारळ पडल्या तो आमच्याकडे घेऊन आलेला आहे। तर मग त्याला मस्त असं मध्ये छिद्र पाडलं आणि आता ते पाणी आम्ही आता त्याला काढून देत आहोत। दादू काय पितोय? नारळाचं पाणी कसं आहे? पाणी छान आहे का? सेफ्टीसाठी आजोबाने आणि मामांनी नारळाखाली बाज इकडे आंब्याच्या झाडाखाली शिफ्ट केलेले आहे। तर खरू काय करते तू? काय काय आहे त्याच्यात? काजू दाखव, तुला कुठे भेटलं काजू? माऊने दिलेत।
पांडू मामाने आणि माऊने दिलेत ना, सानू माऊने काजू दिलेत. काजूचं झाड आहे का माऊच्यात? अच्छा, आणि ते हातातलं काय आहे तुझ्या? नारळ आहेत. तर खारू मस्तपैकी मामाच्या शेतात खेळत आहे. तर चला आता आम्ही इथे बसून घेतो. नारळातलं पाणी पिऊन झाल्यानंतर शिवांशीने मामाकडून हा नारळ फोडून घेतलेला आहे आणि त्याच्यातील ओलं खोबरं तिला खूप आवडतं. तर मस्त असा आंब्याच्या झाडाखाली बसून ती ओल्या खोबऱ्याचा आस्वाद घेत आहे. तर कोणाकोणाला असं नारळातलं ओलं खोबरं खायला आवडतं हे कमेंट करून नक्की सांगा. तर आत्ता वेळ झालेली आहे दुपारच्या न्याहारीची, म्हणजेच दुपारच्या जेवणाची. तर दुपारच्या जेवणात काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर इथे समोर पाहू शकता मस्त असा जिरा राईस आहे, ज्वारीची भाकरी, भाजी, चपाती, तोंडी लावायला कांदा आणि कैरी आहे. तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर मी तुम्हाला शेतात काय काय आहे ते दाखवते. तर इथे विहीर आहे आणि हे जे रान आहे याच्या खाली मी दाखवलेलं आहे मगा भुईमुग लावलेला आहे. त्यानंतर इथे अजून काही लावलेलं नाही. तर उन्हाळ्यात मस्त असं रान तापण्यासाठी म्हणजे तळसण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि ते साईडलाच केळी लावलेली आहे. सो केळी केलेली आहे. तर आता त्याची जी खाली छोटी रोपे आलेले आहेत ते कट करायला चालू आहेत. त्यानंतर इकडे पाहू शकता तर इथे समोर पण केळी लावलेले आहेत, ते अजून छोटे आहे. आणि इथे साईडला म्हणजे ह्या शेडच्या समोरच्या जे शेत आहे त्याच्यात घास लावलेला आहे जनावरांसाठी. आणि इथे पाहू शकता ह्या केळीमध्ये आंतरपीक म्हणून मका केलेले आहे. त्यानंतर याच्यात वेगवेगळी पालेभाज्या लावलेल्या आहेत, हिरवी मिरची. तर ह्या कोणत्या भाजीचं, तर हे भाजीचं बी तयार करण्यासाठी हे असंच ठेवलेलं आहे. तर ही कोणती भाजी आहे कमेंट करून सांगा. तर आता ह्याच्या बिया तयार करायच्या आहेत, त्यामुळे हे असंच ठेवलेलं आहे. तर साईडलाच इथे गवार आहे. स्वतः 4 वाजून गेलेले आहेत. तर मस्त असं गवार तोडायला ते चालू केलेलं आहे घरी भाजीसाठी नेण्यासाठी. तर वहिनी साहेब भाज्या तोडून घेत आहेत तिकडे साईडला, तुम्हाला दिसत असेल. कारले, दोडका असे वेगवेगळे याच्यात भाजीपाला लावलेला आहे. ते बांधाच्या कडेने कारल्याचे वेल लागलेले आहेत, जेणेकरून बांधावर सगळीकडे वेल पसरला जावा. त्यानंतर हे आहे तीळ. तर चला आता आपण पुढे पाहूया. कारल्याचं भरपूर वेल ह्या कडेला लावलेले आहेत. तर ही आहे केळीची बाग. तर इथे पाहू शकता हा आहे चुका. तर हे खास बियासाठी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मागे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलेलं की कमेंट करून सांगा हे कोणत्या पालेभाजीच्या बिया आहेत. तर हे पालकच्या भाजीच्या बिया आहेत. आणि समोर तिकडे चुक्याच्या आहे. तर ही केळीची बाग कशी आली आहे कमेंट करून नक्की सांगा. चला आता आपण पुढे बघूया अजून काय काय लावलेलं आहे केळीमध्ये. तर हे पाहू शकता मस्त असं बांधाच्या कडेला बिया टोचलेल्या आहेत, त्यामुळे पूर्ण बांधावर वेल पसरलेला आहे. तर बिया कडेला टोचल्यामुळे पूर्ण बांधावर त्याचा असा घेर पसरला जातो आणि आपल्याला नजरेखाली लगेचच येते. याला येणारे जे दोडके असो किंवा कारले ते आले आहेत. तर समोर दिसत आहे इथे पण छोटं आलेलं आहे. सो चला आता आपण पुढे पाहूया. टोमॅटोची रोपे आहेत. त्यानंतर इथे पण मोठासा दोडक्याचा वेल आहे आणि इथे छोटे दोडके लागलेले आहेत. फुले पण भरपूर लागलेली आहेत. चला दादूने मिरची तोडलेली आहे. वाव, चला भाजी करायची. चला नंतर इथे तिळाची रोपे आलेले आहेत.
तर अशा प्रकारे ह्या केळीच्या बागेमध्ये वेगवेगळे भाजीपाला लावलेला आहे. तर इथेच साईडला पण वांग्याची रोपे आहेत, पण ती खूप छोटे आहेत. तर ही मिरचींची रोपे आहेत आणि इथे साईडला पाहू शकता ही वांग्याची रोपेकडे लावलेले आहेत, पण ती खूप छोटे आहेत. अजून आत्ता सध्या त्याला फुले यायला लागलेले आहेत, पाहू शकता इथे. तर आपला भाजीपाला तोडून झालेला आहे. ताजा तवाना पेरू शेतातलाच तोडलेला पाण्यात धुवून खाण्याची मजा काही औरच असते. तर शिवांशीने पेरू धुवून घेतलेला, त्यानंतर मी हा पेरू कट करून घेतलेला आहे आणि आता आम्ही हा पेरू खाऊन घेत आहे. तुम्ही पण या पेरू खायला. तर मुले तर आज खूप खुश आहेत. शिवांश आणि दादूंना मामाचं शेत खूप आवडलेलं आहे, त्यांनी खूप एन्जॉय केलेलं आहे. तर तुम्हाला मी इथे एक हे आहे ते आमच्या चुलत्याचं शेड आहे. तर इथे समोर पाहू शकता त्यांनी मस्त अशी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला क्रिएटिव्हिटी पाहायला भेटेल. दुधाच्या कॅनपासून त्यांनी इथे चार्जिंगचा मोबाईल ठेवण्यासाठी बनवलेला आहे आणि छोट्या छोट्या वस्तू पण त्यामध्ये ठेवता येतात. तर इथे पाहू शकता पाण्याच्या बॉटलपासून झुंबर बनवलेला आहे आणि टाकाऊपासून टिकाऊ बनवलेलं आहे सर्व. इथे मस्त असं तोरण केलेलं आहे आणि हे देवतांचं फोटो पाहून तर एकदम सकारात्मक ऊर्जा जाणवते इथे. पुन्हा शेतात आणि हा डेरा, खरंच अशा छोट्या गोष्टीतच मोठा आनंद दडलेला असतो. तर दादू आणि शिवांशीसाठी आणि लाडक्या लेकीसाठी इथे कणसे भाजायला चालू आहेत. तर हे आहेत माझे चुलता चुलती. तर मस्त असे इथले कणसे आणलेले आहेत. तर आता आम्ही हे भाजून घेणार आहोत. तर आता आम्ही कणसे भाजून घेत आहोत, तर त्यासाठी तयारी चालू आहे. तर पहिला थर दिलेला आहे, इथे गवत टाकलेलं आहे. तर इथे उसाच्या टिपऱ्या पण आणलेल्या आहेत, थोड्याशा काटक्या आणलेल्या आहेत. तर मस्त अशात आम्ही खमंग निसर्गाच्या सानिध्यात कणीस भाजून घेऊन त्याचा आनंद घेत आहोत. समोर पाहू शकता कणीस ठेवायला चालू आहे. तर या कणसाचा थोडासा पाला काढून घेतलेला आहे. खाली गवताचा थर दिलेला आहे वाळलेल्या. त्यानंतरनं त्याच्यावरती झाडाच्या ज्या छोट्या छोट्या वाळलेल्या फांद्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. आणि आता हे कणीस व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर याच्यावरती पुन्हा एकदा जे आपण छोट्या छोट्या झाडांचे फांद्या आणलेल्या वाळलेल्या ते टाकणार आहोत. तर समोर पाहू शकता हे अशा प्रकारे कणसावरती आता आपण वाळलेल्या ज्या छोट्या छोट्या फांद्या आहेत ते टाकून झाल्यानंतर थोडंसं वाळलेलं गवत टाकलेलं आहे आणि आता हे आपण व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत. तर गवतामुळे हे लवकर पेट घेतं आणि त्यामध्ये जे वेगवेगळ्या झाडांच्या ज्या फांद्या आणि टिपऱ्या टाकलेल्या आहेत त्यामुळे जास्त वेळ त्याच्यामध्ये आर राहतो आणि मस्त असं कणीस आरामध्ये वाफवलं जातं, भाजलं जातं. तर कोणाकोणाला हे अशा प्रकारे कणीस शेतामध्ये भाजलेले कणीस खायला आवडतं ते कमेंट करून सांगा. तर इथे पांडू भाजलेले कणीस साईडला काढत आहेत. तर पाहू शकता आपले कणीस व्यवस्थित भाजलेले आहेत. गावाकडले असे सुंदर सुंदर क्षण जगण्यासाठी तर आपण पुन्हा पुन्हा इथे येतो. सगळे मिळून मिसळून हसत खेळत खाल्लेली कणसं हेच तर खरं सुख असतं. आणि असा संपला आजचा दिवस. मनात खूप साऱ्या सुंदर आठवणी घेऊन माहेरचं शेत म्हणजे फक्त जागा नाही तर भावनांचा एक सुंदर कोपरा आहे. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.